नमस्कार, मी आसावरी. डायबिटीज पे चर्चा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आधुनिक जीवनशैली आणि तणाव यामुळे मधुमेहाचे रुग्ण भारतात वाढत चालले. प्रत्येक घरात मधुमेहाचे रुग्ण आपल्याला आढळतात. जागतिक आकडेवारीनुसार भारतात सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण आहेत. म्हणूनच भारताला मधुमेहाची राजधानी म्हणजे डायबिटीज कॅपिटल असं सुद्धा संबोधलं जातं. म्हणूनच मधुमेह आणि त्याचे दुष्परिणाम यांच्यावर जनजागृती करण्याच्या हेतूनं डायबिटीज पे चर्चा या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात जगातील प्रसिद्ध डायबिटॉलॉजिस्ट आणि एंडोक्रिनॉलॉजिस्टला आम्ही टीव्हीवर आपल्या भेटीला घेऊन येत असतो आणि ते उपयुक्त माहिती आपल्याला देत असतात. तर याच पार्श्वभूमीवर आपण आपल्या औरंगाबाद स्टुडिओमध्ये स्वागत करूया डॉक्टर संजीव इंदुरकर, डॉक्टर चिमू चिंते आणि डॉक्टर प्रतिभा पवल आवटे यांचं. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आमच्या या कार्यक्रमात. कार्यक्रमाला पुढे नेऊया. माझा पहिला प्रश्न डॉक्टर संजीव इंदुरकर आपल्यासाठी आहे. डायबिटीजची सर्वसामान्य लक्षणं कोणती ज्याची रुग्णांना जाणीव असली पाहिजे? मधुमेह जेव्हा जाणवतो त्यामध्ये सर्वसाधारणपणे एखाद्या व्यक्तीला तहान वाढते, त्यांना जास्त खावं वाटतं आणि लघवीला जाण्याची वेळ किंवा क्वांटिटी वाढते, त्यांचं वजन कमी होऊ शकतं आणि काही वेळेला ज्याला आपण इन्फेक्शन किंवा संक्रमण म्हणतो हे अवेळीला आणि जास्त प्रमाणात आढळतात. त्या व्यतिरिक्त एखाद्या रुग्णाला मधुमेहांच्या अवयवांचा काही दुष्परिणाम असेल, विशेषतः डोळे, हृदय, किडनी, तर त्या अवयवांत होणाऱ्या बिघाडाला, त्रासाला जे परिणाम असतात, दृष्टीदोष, पायावर सूज, दम लागणे किंवा पायाला मुंग्या येणे, ही सर्व लक्षणं आढळू शकतात. पण ह्यातला सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की 50% जास्त रुग्णांना कोणतेही त्रास नसतात आणि म्हणून आम्ही वारंवार सांगतो की अनडायग्नोस्ड, माहीत नसलेला मधुमेह हा शोधणं अत्यंत आवश्यक असतं. डॉक्टर चिमू चोपडे यांच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे. डॉक्टर, डायबिटीजचे साधारण जोखीम घटक म्हणजे रिस्क फॅक्टर कोणते आणि त्यावर प्रतिबंधात्मक काही उपाय करता येऊ शकतात का? तर साधारणतः डायबिटीजचे रिस्क फॅक्टर किंवा जोखीम घटक हे माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हे जर रिस्क फॅक्टर आपण वेळीच ओळखले आणि त्याच्यावर जर उपाययोजना केली तर आपण भविष्यात होणारा डायबिटीज टाळू शकतो किंवा तो पुढे पण ढकलू शकतो. साधारणतः याचे 2 प्रकार मोडतात जे की आपण बदलू शकत नाही. ते म्हणजे आपलं वय. भारत ही डायबिटीजची कॅपिटल म्हणून, राजधानी म्हणून ओळखली जाते. तसंच फॅमिली हिस्ट्री किंवा आपल्या कुटुंबामधील आपत्स्थाना असलेला डायबिटीज, जसं आई, वडील, आजी, आजोबा किंवा फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह, हे जे आहेत हे रिस्क फॅक्टर आपण बदलू शकत नाही. पण जे सगळ्यात महत्वाचे रिस्क फॅक्टर जे आहेत, जे आपण बदलू शकतो किंवा सुधारू शकतो, ते म्हणजे सगळ्यात मोठा रिस्क फॅक्टर जो काही सगळ्यात जास्ती प्रमाणात आजकाल आढळून येतो तो म्हणजे लठ्ठपणा किंवा ओबेसिटी. जवळपास लठ्ठ व्यक्तींना 80 ते 85% रिस्क असते डायबिटीज होण्याची. आजकाल इंडियन लोकांमध्ये, भारतीय लोकांमध्ये अजून एक प्रकार आढळतो तो म्हणजे सेंट्रल ओबेसिटी. जरी वजन कमी असलं तरी पोटाचा घेर वाढल्यामुळे त्यांना डायबिटीजची रिस्क जास्ती असते. दुसरा रिस्क फॅक्टर म्हणलं तर फिजिकल इनॅक्टिव्हिटी किंवा स्थूलपणा, जो की आता बैठे कामामुळे वाढत चाललेला आहे. तिसरा रिस्क फॅक्टर म्हटलं तर आपली आहाराची चुकीची पद्धती किंवा असंतुलित आहार किंवा इम्बॅलन्स डाएट, जसं कार्बोहायड्रेट किंवा खूप जास्ती प्रमाणात गोड पदार्थ किंवा कॅलरी डेन्स फूड आहेत किंवा खूप जास्ती स्निग्ध पदार्थ म्हणजे फॅटी फूड्स जे आहेत, जसं आपण जंक फूड म्हणतो, ते असे रिस्क फॅक्टर. आणि चौथे रिस्क फॅक्टर्स म्हणलं तर आता जे असोसिएटेड कंडिशन्स आहेत, जसं उच्च रक्तदाब आहे, वाढलेलं कोलेस्ट्रॉल आहे किंवा ज्या बायकांना प्रेग्नन्सीचा डायबिटीज असतो किंवा ज्यांना अनियमित पाळी, ज्यालाच आपण पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज म्हणतो, अशा व्यक्तींमध्ये पण मधुमेहाचे प्रमाण जास्ती असू शकते. डॉक्टर प्रतिभा पवल आवटे यांच्यासाठी माझा हा प्रश्न आहे की एखाद्या व्यक्तीला मधुमेह असल्याची शंका आल्यास किंवा मधुमेह विकसित होण्याचा धोका असल्यास काय करायला हवं आणि मधुमेहाबरोबर जगताना मानसिक आणि भावनिक परिणाम काय होऊ शकतात याबद्दलही आम्हाला सांगा. जसे की आता डॉक्टर चिमू मॅडमनी सांगितले आहे की ज्यांना कोणाला मधुमेह होण्याचे जोखीम घटक असतात अशा व्यक्तींनी रक्ताची तपासणी करून मधुमेह आहे का याचे निदान केले पाहिजे.
त्यासाठी आपण रक्ताची तपासणी करतो, ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट, ज्यामध्ये आपण उपाशी पोटीची साखर तपासतो आणि 75 ग्राम ग्लुकोजचे पाणी घेऊन 2 तासानंतर परत एकदा साखर तपासतो. उपाशी पोटीची साखर 100 पेक्षा जास्त आहे म्हणजे मधुमेहाची सुरुवात झालेली आहे, किंवा ग्लुकोज घेतल्यानंतर 2 तासानंतरची साखर जर 140 पेक्षा जास्त असेल तर त्याला मधुमेहाची सुरुवात आहे असं म्हणतो, आणि 200 पेक्षा जास्त असेल तर मधुमेह झाला आहे. आणखी एक दुसरी तपासणी म्हणजे 3 महिन्याची सरासरी साखर, ज्याला आपण म्हणतो HbA1c, ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन. ह्या तपासणीसाठी उपाशी पोटी करायची गरज नाही. HbA1c 5.6% पेक्षा जास्त आहे म्हणजे आपल्याला मधुमेहाची सुरुवात झालेली आहे असे निदान होते. आता दुसरा प्रश्न, मधुमेहामुळे भावनिक काय काय प्रश्न होतात. मन आणि मधुमेह याचे जवळचे नाते आहे. जसे की मानसिक तणाव असणं, झोप न येणं, चिडचिडेपणा, डिप्रेशन, ह्या ज्या मानसिक आजार आहेत त्यामुळे मधुमेहाचे प्रमाण वाढते. आणि दुसरं म्हणजे मधुमेह झाला तर अशा व्यक्तीला मला मधुमेह झाला याबद्दल अँझायटी होते, चिंता निर्माण होते. मधुमेहाचे मला आता दुष्परिणाम होतील, माझ्या काही आवडीच्या वस्तू मला आता खाता येणार नाहीत, किंवा मधुमेहाच्या औषधींवरती नियमितपणे हॉस्पिटल व्हिजिटमुळे जो काही आर्थिक तणाव निर्माण होतो, ज्याला आपण म्हणतो डायबिटीज डिस्ट्रेस किंवा डायबिटीज डिप्रेशन, यामुळे देखील मधुमेहामध्ये साखरेचे प्रमाण वाढते. डॉक्टर संजीव इंदुरकर यांच्यासाठी पुन्हा एकदा माझा प्रश्न आहे की टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीज मध्ये काय फरक आहे हे आपण जरा स्पष्ट करू शकता का? हे मधुमेहाचे 2 प्रमुख प्रकार आहेत जे सर्वसामान्य समाजात जास्त प्रमाणात आढळतात, आणि त्या व्यतिरिक्त प्रेग्नन्सीचा डायबिटीस आणि इतर दुर्मिळ प्रकार हे पण असतात. पण भारतात जगात सगळ्यात जास्त कॉमन हा टाईप 2 डायबिटीस असतो आणि टाईप 1 डायबिटीस त्यानंतर असतो. मी सुरुवातीला सांगितलेली सगळी लक्षणं दोन्ही प्रकारच्या मधुमेहात सर्वसाधारणपणे आढळतात. पण जर आपण टाईप 1 डायबिटीस कसा होतो हे बघायला लागलो तर सर्वसाधारणपणे हा कमी वयामध्ये असतो, पण कोणत्याही वयात त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. ह्याचं प्रेझेंटेशन म्हणजे डायबिटीस होताना काही दिवसात अचानक काळात तो निर्माण होतो आणि त्या रुग्णांना तीव्र लक्षणं असतात, ज्यामध्ये तहान वाढते, लघवी वाढते, त्यांचं वजन कमी व्हायला लागतं, आणि बरेच वेळेला अत्यावस्थ अवस्थेत किंवा सिरियस अवस्थेत ते रुग्णालयामध्ये ॲडमिट होतात, आणि त्यावेळेला कळतं की अरे ह्या व्यक्तीला, ह्या मुलाला किंवा ह्या पेशंटला डायबिटीस आहे. दुसरीकडे जेव्हा आपण टाईप 2 डायबिटीस जो भारतामध्ये जगामध्ये खूप प्रमाणात आढळतो, त्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे बहुतांशी लक्षणं नसतात. मेडिकल चेकअप, LIC मेडिकल टेस्ट किंवा कॉलेज शाळामध्ये जेव्हा रक्त तपासणी होते त्यावेळेला त्यांना समजतं की आपल्याला डायबिटीस आहे. तर अशा रुग्णांना सर्वसाधारणपणे स्थूलता, जसं चिंते मॅडमने सांगितलं, कामाचा काम जास्त असल्यामुळे व्यायामाचा अभाव आणि इतर लक्षणांमध्ये त्यांना बरेचदा इतर जे मधुमेहाचे सहकारी आजार असतात, उच्च रक्तदाब, वाढलेली चरबी आणि होणारे दुष्परिणाम ह्याचे लक्षणं असू शकतात. पण सर्वसाधारणपणे टाईप 1 डायबिटीस हा तीव्रतेने येतो, अचानकपणे उद्भवतो, आणि टाईप 2 डायबिटीस सर्वसाधारणपणे काही आठवडे ते महिन्यामध्ये पेशंटला होऊ शकतो आणि बरेचदा त्याची लक्षणं आढळून येत नसतात. डॉक्टर चिमू चोपडे यांना माझा प्रश्न आहे की मधुमेह झालेल्या व्यक्ती निरोगी जीवनशैली कशी जगू शकतात आणि दैनंदिन जीवनात जी गुंतागुंत होते ती कशी टाळू शकतात? नक्कीच. जसं प्रतिभा मॅडमनी सांगितलं की डायबिटीज डिस्ट्रेस हा महत्वाचा फॅक्टर आहे मधुमेहाच्या डायबिटीजच्या ट्रीटमेंटमध्ये गुंतागुंत निर्माण करण्यासाठी. बऱ्याचदा मानसिक तणाव हा सुद्धा शुगर कंट्रोल करण्यामध्ये बऱ्याचदा अडथळा आणतो. तर दैनंदिन जीवनामध्ये जे बदल आहेत ते जर आपण व्यवस्थित पाळले, जसं संतुलित आहार आहे, रेग्युलर एक्सरसाइज आहे, स्ट्रेस मॅनेजमेंट आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित पाळल्या तर आपण मधुमेह चांगल्या प्रकारे कंट्रोल करू शकतो. तसेच जर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, जसं
जीवनशैलीमधले बदलाव केले तर डायबिटीजचे जे मेडिकेशनचे नंबर किंवा पॉवर हे सुद्धा कमी होतात. तर संतुलित आहारामध्ये आपल्याला फक्त 10 ते 15% चेंज करायचा असतो आपल्या दररोजच्या आहारामध्ये, पण तो फक्त आवडीचा असल्यामुळे, जसं गोड पदार्थ आहेत, तळलेले पदार्थ आहेत, फॅटी फूड्स आहेत, जंक फूड्स आहेत, हे सगळ्यांना जीभ ललचावणारे पदार्थ असतात. त्याच्यामुळे तो अवघड जातो. पण जर सुरुवातीला जर हे पदार्थ अवॉइड केले, सुरुवातीचे 8 ते 15 दिवस थोडंसं अवघडल्यासारखं वाटतं, परंतु 8 ते 15 दिवसानंतर सगळं काही नॉर्मल होतं. त्याच्यामुळे लवकरात लवकर बदल आत्मसात करून ते जर व्यवस्थित पाळले तर डायबिटीज म्हणजे शुगर कंट्रोल करण्यामध्ये बराचसा फायदा होतो. दुसरं म्हणजे एक्सरसाइज आहे. रेग्युलर एक्सरसाइज ॲटलिस्ट 40 ते 50 मिनिटं एरोबिक एक्सरसाइज, मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज ज्या केल्या तर शुगर कंट्रोलमध्येही शुगर कंट्रोल बरीचशी सोपी होते. त्याबद्दलच जसं आधी सांगितल्याप्रमाणे स्ट्रेस मॅनेजमेंट आणि पुरेशी झोप हे सुद्धा फॅक्टर महत्वाचे आहेत. डॉक्टर प्रतिभा पवल आवटे यांना माझा हा प्रश्न आहे की मधुमेहात इन्शुलिनच्या भूमिकेबद्दल आमच्या प्रेक्षकांना शिक्षित करा. आता इन्सुलिन म्हणजे काय? हा एक हॉर्मोन आहे जो आपल्या शरीरामध्ये स्वादुपिंडामध्ये तयार होतो आणि आपण काहीही अन्न खाल्ले तर त्याची साखर तयार होते आणि ह्या साखरेचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला इन्सुलिन गरजेचं आहे. आणि जर मधुमेहामध्ये इन्सुलिनचे महत्त्व जर जाणून घ्यायचे असेल तर एक साधारणतः 100 वर्षापूर्वी एखाद्या लहान मुलाला मधुमेह झाला म्हटलं की त्याला एका वॉर्डमध्ये ठेवायचे, एका हॉलमध्ये. असे बरेचसे लहान मुलं एका लाईनमध्ये झोपलेले असणार. आता हे मरणाच्या दारात आहेत, यातला मुलगा वाचून परत घरी येणार नाही. आणि अशाच वेळी 1921 साली जेव्हा बँटिंग आणि बेस्ट या शास्त्रज्ञांना समजले की स्वादुपिंडाचा एक रस आहे ज्यामुळे ही साखर नियंत्रणात आणू शकतो, आणि त्यांनी जसे ह्या मुलांना ते स्वादुपिंडाच्या रसाचे इंजेक्शन द्यायला सुरुवात केले, एकानंतर एक ही सगळी मुले उठून उभं राहिली, बोलू लागली आणि चमत्कार झाला त्या हॉलमध्ये. म्हणजेच इन्सुलिन हा जीव घेणारा नाही, तर इन्सुलिन ही मधुमेह व्यक्तीसाठी जीवन संजीवनी आहे. जसं लहान मुलांच्या टाईप 1 डायबिटीजमध्ये हा जीवनासाठी आवश्यक आहे, तसंच गर्भवती स्त्रियांना, गर्भधारणा ज्यांना मधुमेह आहे आणि गर्भधारणा हवी आहे अशा व्यक्तींना मधुमेहामुळे गर्भधारणा होण्यास उशीर होतो किंवा झाली तर नियमितपणे गर्भपात होतो. आणि हे जर टाळायचं असेल तर इन्सुलिन हे एकमेव औषध आहे जे आई आणि बाळाला गर्भधारणेच्या व्यवस्थेमध्ये सुखरूप ठेवतात. तसंच टाईप 2 मधुमेह जो 40 नंतर होतो, अशा मधुमेहा देखील कालांतराने गोळ्या काम करत नाहीत, त्यावेळेला इन्सुलिन ही त्यांच्यासाठी देखील जीवन संजीवनी आहे. तर नक्कीच इन्सुलिन हा मधुमेह व्यक्तीचे जीवन वाढवतो आणि मधुमेहाची होणारी गुंतागुंत टाळतो. फक्त त्याबद्दलचे काही गैरसमज असल्यामुळे इन्सुलिन हे चांगलं औषध असून देखील मधुमेह व्यक्ती त्याला घेण्यास नकार देतात. त्यामुळे एखाद्या डॉक्टरांनी जर तुमच्या डॉक्टरांनी जर तुम्हाला सांगितलं की इन्सुलिन घ्या, तर नाही म्हणण्यापूर्वी एकदा इन्सुलिन किती टोचते याची नक्कीच प्रचिती घ्या आणि नंतर तुम्हाला कळेल की हे खूप हळूवारपणे आहे, त्याचा काहीही त्रास होत नाही. त्यामुळे इन्सुलिन जेव्हा तुमचे डॉक्टर सांगतात तेव्हा नक्कीच घ्या. डॉक्टर संजीव इंदोरकरांना माझा प्रश्न आहे की जर का मधुमेहाचा वेळेत उपचार झाला नाही तर त्याचा शरीरावर काय दुष्परिणाम होतो आणि मधुमेहाचा शरीरातले अवयव जसे की हृदय, मूत्रपिंड आणि मेंदू यांच्यावर काय परिणाम होतो? आपण मधुमेह, त्याची तीव्रता, त्याचं प्रमाण हे सगळं पाहिलं, उपचार पद्धतीत इन्सुलिनचं महत्त्व ऐकलं. हे सगळं ह्यासाठी आपण करतो की मधुमेहाने आपल्या पूर्ण शरीरावर, केसापासून नाकापर्यंत प्रत्येक अवयवावर दुष्परिणाम होतात. सांगायला झालं तर डोळ्यात अंधत्व येऊ शकतं, डोळ्याची दृष्टीची तीव्रता कमी होऊ शकते, हृदयावर अनेक परिणाम होतात, किडनीवर अनेक परिणाम होतात, मेंदू ह्यात अनेक परिणाम होतात, हातापायाला मुंग्या, सेक्शुअल पॉवर कमी होतं. ह्यात प्रामुख्याने जसं आपण विचारलं की मेंदू किंवा ब्रेन ह्यामध्ये इतर मधुमेही नसणाऱ्या रुग्णांपेक्षा त्या व्यक्तीला पॅरालिसिस येण्याची शक्यता, मेंदूमध्ये रक्तस्राव होण्याची शक्यता जास्त असते. हृदयात तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मधुमेही व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण स्त्री आणि पुरुष दोघांनाही हे इतर रुग्ण ज्यांना मधुमेह नसतो त्यापेक्षा दुप्पट तिप्पट असतं. आणि बरेचदा हृदयरोगाची लक्षणं नसतात, ज्याला आम्ही सायलेंट हार्ट अटॅक किंवा असिम्प्टमॅटिक हार्ट डिसीज म्हणतो. तर मेंदू आणि हृदयावर अशा प्रकारे मधुमेह घात करू शकतो. आणि तिसरा आपला महत्त्वाचा अवयव किडनी,
ज्या योगे आपल्याला मधुमेह डायलिसिसपर्यंत किंवा किडनी ट्रान्सप्लांटपर्यंत नेऊ शकतो. सुरुवातीला किडनीच्या विकारात कोणतीही लक्षणं नसतात, पण जर आपण योग्य वेळेला सगळे लॅबोरेटरी टेस्ट केल्या, त्यामध्ये अल्ब्युमिन, मायक्रो अल्ब्युमिन शोधलं आणि ते जर तिथेच थोपावलं, तर पुढे हातापायावर येणारी सूज, किडनीचे रक्तातले रिपोर्ट्स बिघडणे आणि त्या रुग्णाला दम लागणे आणि त्याचं शेवटी रूपांतर किडनीज पूर्ण खराब होऊन डायलिसिस किंवा किडनीचं प्रत्यारोपण करण्यापर्यंत जाऊ शकतो. तर हा मधुमेह जरी दिसायला सुरुवातीला साधा वाटत असेल, पण पुढे जसा तो वाढत जातो, अनियंत्रित राहतो, संपूर्ण शरीरावर, प्रत्येक अवयवांवर त्याचा दीर्घकालीन दुष्परिणाम होऊन त्या व्यक्तीचं आयुष्यमान कमी होऊ शकतं. डॉक्टर चिमू चोपडे यांच्यासाठी माझा हा प्रश्न आहे की मधुमेह झालेल्या व्यक्तींना आहारामध्ये काही शिफारसी आहेत का? कोणते पदार्थ आहारात घ्यावेत किंवा कोणते टाळावेत? आणि मधुमेहाची चाचणी घरच्या घरी सुद्धा करता येते का? तर संतुलित आहार आणि एक्सरसाइज आपण मागच्या याच्यामध्ये पाहिलं की हे महत्वाचे टप्पे आहेत. ऍक्च्युली डाएट आणि एक्सरसाइज हा मधुमेहाची आपण पहिली ट्रीटमेंट मानतो. तर संतुलित आहार म्हटलं तर डायबिटीजच्या पेशंटनी काय खावं आणि काय नाही खावं, तर खाण्याची लिस्ट खूप मोठी आहे. ढोबळमानाने जर लक्षात ठेवलं तर ज्यांचा हाय ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे ज्यांची शुगर वाढवण्याची क्षमता जास्त असणारे पदार्थ जर जेवणामध्ये कमी केले तर शुगर कंट्रोल राहण्यामध्ये मदत होते. जसं की साखर, गूळ, मध पासून बनलेले गोड पदार्थ, मैद्यापासून बनलेले पदार्थ, तांदूळ आणि तांदळाचे पदार्थ हे जर अवॉइड केले तर शुगर बऱ्यापैकी आटोक्यामध्ये राहते. तर आता बऱ्याचशा पेशंटमध्ये तांदूळ म्हणजे भात हा दररोजचा घटक असतो, तर त्यांनी दररोज खाण्यापेक्षा सणासुदीच्या दिवशी किंवा काही स्पेसिफिक दिवशी जर केला आणि त्याचं सेवन जर अवॉइड केलं तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी शुगर कंट्रोलमध्ये फायदा होतो. दुसरं गोष्ट आहे की डायबिटीज सोबतच कोलेस्ट्रॉलची पातळी पण वाढत राहते. त्याच्यामुळे तेलकट पदार्थ, तळलेले पदार्थ, तूप, लोणी, बटर, चीज हे सगळे पदार्थ अवॉइड केलेले बरे. त्याच्यानंतर फळामध्ये असे असतात की 4 ते 5 गोष्टी असतात जे ते घेऊ शकत नाहीत, बाकी सगळं घेऊ शकतात. जसं केळी, आंबा, चिकू, सीताफळ, द्राक्ष किंवा कोणत्याही फळाचा ज्यूस. हे साधारणतः ह्याच्या 10 ते 15 गोष्टी आहे. या जर गोष्टी मधुमेह पेशंटनी लक्षात ठेवून त्या जर अवॉइड केल्या तर बऱ्यापैकी बॅलन्स डाएट करता येतं. बाकीच्या ज्या पदार्थ जे घेऊ शकतात त्याच्यात त्यांना जसं आवडतं तशा त्या रेमेडीज घेऊन ते बनवून जर घेतलं तर बऱ्यापैकी शुगर कंट्रोलमध्ये मदत होते. डॉक्टर प्रतिभा पवल आवटे यांना माझा शेवटचा प्रश्न आजच्या भागातला की मधुमेहाचं व्यवस्थापन आणि उपचार पद्धती यांच्यात काही नवीन प्रगती आहे का? आधुनिक तंत्रज्ञानाने सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे आणि वैद्यकीय क्षेत्रात देखील आधुनिक तंत्रज्ञानाने बऱ्यापैकी मदत केली आहे. जसे की जुन्या काळामध्ये डॉक्टरांशी मला जेव्हा मधुमेहाची औषधं घ्यायची त्यावेळी मला डॉक्टरांकडे जाणं गरजेचं होतं. पण आता कोरोना काळामध्ये आपण बघितलं आहे ऑनलाईन कन्सल्टेशन, इंटरनेट कन्सल्टेशनद्वारे एका देशातला व्यक्ती दुसऱ्या देशातल्या व्यक्तीकडून देखील आपला औषधोपचार घेऊ शकतो किंवा गर्भवती स्त्रियांना प्रत्येक वेळी हॉस्पिटलला जाण्याची गरज नाही. ऑनलाईन कन्सल्टेशनद्वारे त्यांचे मधुमेहाचे नियंत्रण होते. तसेच बरेचसे इंटरनेट ॲप्स आहेत, सॉफ्टवेअर ॲप्स आहेत ज्यामुळे मधुमेह रुग्णांना आहाराविषयी, व्यायामाविषयी माहिती मिळते किंवा आपण खाल्लेल्या अन्नपदार्थामध्ये किती साखर आहे, ज्याला आपण कार्बोहायड्रेट काउंटिंग म्हणतो, तशा ॲप्समुळे कुठला आहार आपल्यासाठी चांगला आहे आणि कुठल्या आहारामध्ये जास्त कॅलरीज आहे त्याचे ज्ञान मिळते. तसंच साखर मोजण्याची पद्धती जर बघितली आपण तर जुन्या काळामध्ये लघवीद्वारे साखर तपासायचे, पण आता मात्र घरोघरी ग्लुकोमीटरचा वापर करून एक साधारणतः 5 सेकंदामध्ये आपल्याला साखर किती आहे हे समजते आणि त्यानुसार योग्य वेळी आपल्याला त्याचा इलाज करता येतो. साखर मोजण्याचं जसं ग्लुकोमीटर आहे त्याच्याही पुढची पायरी म्हणजे आता चिपद्वारे आपण साखर मोजू शकतो, ज्याला म्हणतो सेन्सर पद्धती, CGMS. एक साधारणतः नाण्याच्या आकाराची चिप आपण दंडावरती बसवतो आणि रीडरद्वारे किंवा मोबाईलच्या कोडद्वारे आपण ती साखर मोजू शकतो, ज्याला आपण पेनलेस ग्लुकोज मॉनिटरिंग म्हणतो. आणखी एक महत्त्वाचे घटक जो वैद्यकीय क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानामुळे आला आहे त्याला आपण म्हणतो इन्सुलिन पंप. जसे की लहान मुलांच्या डायबिटीजमध्ये किंवा गर्भवती स्त्रियांना साधारणतः 3 ते 5 वेळा इन्सुलिन टोचून घ्यावे लागते
आणि या इन्सुलिन टोचण्यापेक्षा पेनलेस पद्धतीने इन्सुलिन घेण्याची पद्धत म्हणजे इन्सुलिन पंप. तर अशा पद्धतीनं एक आधुनिक तंत्रज्ञानाने मधुमेह व्यक्तीच्या नियंत्रणामध्ये बऱ्यापैकी बदल आलेला आहे. हा भाग संपवण्याआधी जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? एकच सल्ला आहे की मधुमेहाचा सामना मित्र म्हणून करा, त्याला आपल्या सोबत ठेवा आणि आयुष्यामध्ये पूर्ण आनंद उपभोगा, त्याला घाबरू नका. मधुमेहासोबत आनंदी जीवन जगायचं असेल तर त्याच्यासाठीचे 4 पिलर खूप महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे संतुलित आहार, त्याच्यानंतर नियमित व्यायाम, त्याच्यानंतर रेग्युलर हेल्थ चेकअप किंवा रक्ताच्या तपासण्या आणि रेग्युलर ट्रीटमेंट. तर आपण आपल्या हेल्थमध्ये इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. आणि ही इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? जेवणाच्या वेळा पाळणे, नियमितपणे व्यायाम करणे आणि दैनंदिन जीवनातला मानसिक तणाव कमी करणे. यामुळे आपण जास्तीत जास्त काळ मधुमेह टाळू शकतो. आज आपण तिघे इथे आलात आणि इतकी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. डायबिटीज पे चर्चा या फेसबुक पेजला तुम्ही फॉलो करायला विसरू नका. आम्ही ट्विटर, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर सुद्धा आहोत. अधिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड.